हवाई वाहतुकीचे तोटे. जसे हवाई वाहतुकीचे फायदे पाहिले आपण, पण त्याचे काही तोटे देखील आहे. तर हे तोटे पहा. तर हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक सुरू करायची म्हटलं की प्राथमिक जे स्थिर भांडवल आहे हे भांडवल मोठ्या प्रमाणात लागतं. मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. विमान किंवा हेलिकॉप्टर्स तयार करण्यासाठी येणारा खर्च, एअरपोर्ट तयार करण्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात गुंतवावा लागतो, भांडवली खर्च करावा लागतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थिर भांडवल गुंतवावं लागतं, जे स्थिर खर्च जास्त आहे. त्याचबरोबर खेळतं भांडवल जे आहे किंवा दैनंदिन येणारा खर्च भागवण्यासाठी विमान वाहतुकीसाठी हा देखील मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळं एकंदरीतच स्थिर भांडवल, खेळतं भांडवल हे जास्त प्रमाणात लागतं, दैनंदिन खर्च जास्त येतो. जे कर्मचारी नेमलेले आहेत, वैमानिक नेमलेले आहेत, यांचं वेतन देखील जास्त असतं. म्हणजेच एकंदरीत विमान वाहतुकीसाठी किंवा हवाई वाहतुकीसाठी येणारा खर्च हा अमर्यादित असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि एवढा असून देखील वाहतूक क्षमता जी आहे, त्यामध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या जी आहे ही अगदी मर्यादित असते. आणि ही संख्या मर्यादित असल्याने आणि खर्च जास्त असल्यामुळे प्रवासासाठी येणारा जो खर्च आहे हा साहजिकच जास्त येतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ही वाहतूक परवडत नाही. त्यामुळं हवाई वाहतूक जी आहे ही हवाई वाहतूक किंवा विमान वाहतूक फक्त श्रीमंत लोक, उद्योजक, उद्योगपती, अभिनेते हे वापरताना आपल्याला दिसून येते, आहे की नाही? तर अशा पद्धतीने वाहतूक खर्च जास्त असतो. त्यामुळे जितका पाहिजे त्या प्रमाणामध्ये या हवाई वाहतुकीचा प्रसार होताना आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा जो तोटा आहे की अवजड वस्तूंची वाहतूक हवाई वाहतुकीच्या सहाय्याने किंवा विमानाच्या सहाय्याने करता येत नाही. विमानाच्या सहाय्याने प्रवासी वाहतूक आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक, सोनं असेल, प्लॅटिनम असेल, डायमंड असेल, अशा ज्या मौल्यवान वस्तू आहेत यांचीच वाहतूक त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर औषध वगैरे जे असतील की अगदी अर्जंट आवश्यक आहे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेणं, तर ही औषध. त्याचबरोबर हवाई वाहतूक मध्ये अपघाताची भीती माणसांच्या मनामध्ये बऱ्याच वेळा असते. कारण हवाई वाहतूक ही हवेतून होत असते विमानाच्या साहाय्याने. त्यामुळं जर काही विमानामध्ये अचानक प्रॉब्लेम निर्माण झाला, दोष निर्माण झाला किंवा खराब हवामानामुळे अपघात झाला, तर अशा विमान अपघातामध्ये कोणीही विमान अपघातातून बचावण्याची शक्यता अगदी कमी असते किंवा वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाच्या मनामध्ये हवाई वाहतूक करत असताना एक भीतीचं वातावरण असतं. आणि या खराब हवामानामुळं किंवा असे काही संकट येत असल्यामुळं त्या ठिकाणी अनिश्चितता पण असते. म्हणजे अनिश्चितता असते, अपघाताची शक्यता असते आणि ही भीती माणसांच्या मनामध्ये सातत्याने वाहतूक करत असताना, प्रवास करत असताना राहत असते. ही वाहतूक खर्चिक आणि महागडी आहे. प्रवास खर्च जास्त आहे. जरी मौल्यवान वस्तू न्यायच्या असतात तर त्यांचा येणारा खर्च जास्त आहे. खराब हवामान, पाऊस, धुके यामुळे वाहतूक व्यवस्थेत सतत अडथळे येत असतात. आणि अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर क्वचित प्रसंगी ही वाहतूक व्यवस्था किंवा विमानाची जे उड्डाण आहे हे काही वेळासाठी त्या ठिकाणी उशिराने होत असतं, म्हणजे विलंब देखील होत असतो किंवा एअरपोर्टवरती विमान थांबून राहू शकतं. त्याचबरोबर विमान वाहतुकीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम पाळावे लागतात.
विमान वाहतूक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये करत असताना त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नियम कायदे जे काय आहेत ते पाळणं बंधनकारक आहे, पासपोर्ट असणं बंधनकारक आहे. त्या ठिकाणी विमानातून वाहतूक करत असताना, प्रवास करत असताना प्रत्येक व्यक्तीजवळ असणारं साहित्य हे मर्यादित ठेवावं लागतं. त्याच्या काही अटी आहेत, कंडिशन्स आहेत. त्या अटीनुसार तेवढ्याच किलो वजनाचं, तेवढ्याच संख्येने ते साहित्य न्यावं लागतं. तर हे आंतरराष्ट्रीय कायद्याने नियम बनवले आहेत, त्याचं तंतोतंत या ठिकाणी पालन करणं गरजेचं असतं. हवाई वाहतुकीचा जो विकास आहे हा देशाच्या आर्थिक विकासावर किंवा जडणघडणीवर अवलंबून असतो. त्यामुळं जे देश विकसित आहेत अशा देशामध्ये या हवाई वाहतुकीचा किंवा विमान वाहतुकीचा चांगल्या प्रकारे प्रसार झालेला आहे किंवा चांगल्या प्रकारे वाहतूक होताना दिसत आहे. कारण विकसित देशांचे इतर देशांशी असलेले संबंध हे सलोख्याचे असतात आणि सौहार्दपूर्ण असतात आणि त्यांची देवाणघेवाण जी आहे आर्थिकदृष्ट्या होत असते. आयात निर्यात धोरण चांगल्या प्रकारे राबवलं जातं. त्याच्यामुळं अशा देशांना, विकसित देशांना वाहतूक ही वारंवार अधिकाऱ्यांना देखील करावी लागते. त्यामुळं हा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकासावर वाहतूक व्यवस्था ही हवाई वाहतूक व्यवस्था अवलंबून असते. त्याच्यामुळं जर तुम्ही पाहिलं तर अप्रगत आणि विकसनशील राष्ट्रांना हवाई वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. जे विकसित राष्ट्र आहेत ते जास्तीत जास्त वापर करतात, परंतु जे अप्रगत राष्ट्र आहेत, ज्यांचा विकास अजून झालेला नाही किंवा जे विकासाच्या मार्गावर आहेत, विकसनशील राष्ट्र आहेत, त्यांना वारंवार हवाई वाहतूक करणं परवडत नाही. तर अशा प्रकारे हवाई वाहतुकीचे काही तोटे देखील आहेत. लक्षात घेऊन घ्या.